स्टार्ट। सप्रेम नमस्कार। विनंती विशेष, आपले जावक क्रमांक 471 दिनांक 7 ऑगस्ट 1961 चे पत्र पावले। मजकूर वाचून आनंद वाटला। आपली मागणीप्रमाणे निरनिराळ्या बुक पोस्टाने आमच्या मालेची हस्तपत्रके, पुस्तकांच्या किमतीसह यादी आणि नियमावली पाठवली आहे। त्यावरून आपणास योग्य तो निर्णय घेता येईल असे वाटते। आपली सेवा करण्याची संधी आम्हाला लवकरच मिळेल अशी आम्ही आशा करतो। आपण कमिशनबद्दल विचारणा केली आहे, त्याबाबत आम्ही आपणास असे कळवू इच्छितो की मालेची सर्व पुस्तके एका वेळी घेतल्यास आमच्या नियमाप्रमाणे आम्ही योग्य ते कमिशन अवश्य देऊ। मात्र किरकोळ मागणी या नियमात बसणार नाही, हे कृपा करून ध्यानी घ्यावे। दुसरी गोष्ट, माले व्यतिरिक्त पुस्तकासंबंधी अडचण अशी आहे की पुस्तक विक्री हा आमचा प्रमुख व्यवसाय नाही। पुस्तक प्रकाशन हे आमचे प्रमुख ध्येय आहे। तथापि ग्राहकांच्या सेवेकरिता व संतोषाकरिता आम्ही अपवाद म्हणून आपली तशी मागणी असल्यास तिचा अवश्य विचार करू। मात्र या असल्या उपऱ्या खरेदीत मागणी मोठी असली तरी कमिशन किती देता येईल हे या पत्रात सांगता येत नाही। मात्र आम्ही आपल्याला एवढी खात्री देतो की या खरेदीवर त्या विक्रेत्यांकडून आम्हाला जे कमिशन मिळेल त्यापैकी केवळ वर खर्च आदमासे 3% कापून बाकीचे सर्व आपणास दिले जाईल। उपलब्ध असलेली सर्व पुस्तके कसोशीने खरेदी केली जातील। जी उपलब्ध नसतील त्यांच्या बाबत तसा खुलासा केला जाईल, परंतु आपले कार्य जास्तीत जास्त समाधानकारकपणे केले जाईल एवढे निश्चित। पुस्तके पाठवण्याच्या खर्चाबाबत आपण जे लिहिले ते आम्हाला मान्य करता आले असेल तर आम्ही ते आनंदाने केले असते, परंतु ते जमणे दुरापास्त आहे। कारण मालेचे प्रकाशन काटकसरीने करून पुस्तकांच्या किमती सर्वसाधारण जनतेच्या आटोक्यात राहतील असा प्रयत्न करण्यावर आमचा मुख्य कटाक्ष आहे। मालेचा खरा आधार म्हणजे लोकाश्रयच, तेव्हा पुस्तके धाडण्यास लागणारा कोणताही वाजवी खर्च ग्राहकांनी सोसला पाहिजे हे उघड आहे। आम्ही त्यातल्या त्यात एवढे करू इच्छितो की पॅकिंग शिरस्ताप्रमाणे चांगले करून त्याचा खर्च मात्र बिलात लावणार नाही। काही सवलत द्यावी आणि काही जोखीम सोसावी हा नियम उभयपक्षी पाळल्यास व्यवहार सोपा होईल हे काय सांगावयास पाहिजे। सोबत मागणी पत्रकाचा तक्ता जोडला आहे, तेवढा भरून येताच पुढची व्यवस्था करू। बयाना म्हणून 1/4 रक्कम मागणी पत्रकाबरोबर पाठवावी। बाकीच्या रकमेबद्दल VP करू अथवा आपण सुचवाल त्या बँकेवर रसीद पाठवू। आपणाकडून भरपेट मागणी येईल अशी आशा व्यक्त करू व आपली सेवा करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि आपला बहुमोल सहकार्याची आम्हास अत्यंत आवश्यकता आहे हे पुन्हा एकवार सांगून पत्र संपवितो। कळावे, लोभ असावा ही विनंती आपला।